हॅलो नमस्कार PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। कढीपत्ता खाणं किती फायदेशीर आहे हे तुम्हाला पण माहिती आहे का? म्हणूनच मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी एकदम छान चटपटीत व खमंग अशा चवीची कढीपत्त्याची चटणी, जी की लहान मुलेही खूप आवडीने खातील। कढीपत्त्याच्या सेवनाचा मुख्य फायदा म्हणजे केसांना होतो। केस खूप छान मजबूत असे होतात, त्याचबरोबर केसांच्या पूर्ण समस्या या कमी होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे कढीपत्त्याच्या मागच्या साईडला मावा पडलेला असतो, तो शरीरासाठी हानिकारक असतो, त्यामुळे पाणी छान बघून स्वच्छ करून घ्या। इथे मी कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं। कढीपत्त्याच्या चटणीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं, त्याचबरोबर मधुमेहाचाही त्रास कमी होतो, त्यामुळे कढीपत्ता हा खूप फायदेशीर असतो। इथे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे। इथे मी डाळ धुवून घेतली नाही, फक्त याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं। डाळ छान बदामी रंगावर परतवून घ्यायची, जेणेकरून यातील कच्चेपणा जातो व ती छान कुरकुरीत अशी होते। डाळ ही लगेचच भाजली जाते। इथे आपली डाळ छान अशी भाजली गेलेली आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। हरभऱ्याची डाळ भाजून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच 2 चमचे उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे। उडदाची डाळ ही मी ओल्या कपड्याने छान असं पुसून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायची व यालाही मीडियम गॅसवर 1-2-3 मिनिट भाजून घ्यायचं। उडदाची डाळ ही लगेचच भाजली जाते। उडदाची डाळ ही छान बदामी रंगावर परतवून घ्यायची। डाळीतील कच्चेपणा दूर झाला की याला लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। येथे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, जेणेकरून हे करपणार नाही। डाळ छान भाजली गेलेली आहे, आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याच तेलामध्ये आता आपण 2 चमचे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा जणांना पोटाचे प्रॉब्लेम होतात, त्यामुळे शेंगदाणे हे खाल्ले पाहिजेत। शेंगदाण्यामुळे पोटाचे आजार कमी होतात, त्याचबरोबर शेंगदाणे हे हाडांसाठीही खूप उपयुक्त असतात, त्यामुळे शेंगदाण्याचं सेवन अवश्य केलं पाहिजे। इथे शेंगदाणेही छान असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत, आता यालाही एका प्लेटमध्ये काढून घेऊ। कढाईमध्ये अजून थोडंसं तेल बाकी आहे, यामध्ये आता आपण लसूण आणि जिरे भाजून घेऊ। या चटणीमध्ये लसूण घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल। लसूण हलकासा भाजला गेला की याला लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये लगेचच 1 मोठा चमचा जिरे व अर्धा चमचा धने घालायचे व ते छान असे भाजून घ्यायचे। याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 1-अर्धा मिनिट याला परतवून घेतलं की लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तुम्ही यामध्ये नंतर धने पावडरही यूज करू शकता, पण मी ते डायरेक्ट धने घेतलेले आहेत, ते भाजून वापरणार आहे। जिरे व धने भाजून झालेले आहेत, आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल शिल्लक आहे, यावरच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे मी 2 ते 3 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। किसून घेतल्यामुळे ती भाजण्यासही लवकर होते व मिक्सरला बारीक करते वेळीही मदत होते, त्यामुळे मी हे खोबरं किसून घेतलेलं आहे। खोबरं अगदी ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे, त्यामध्ये तेलाचा वापर नाही केला तरीही छान असं भाजलं जातं। खोबरं खाणं हे त्वचेसाठी व केसांसाठी खूप उपयुक्त असं असतं, त्यामुळे खोबऱ्याचं सेवन हे अवश्य केलं पाहिजे। खोबऱ्याला जास्त भाजायचं नाही, हलक्या बदामी रंगावर भाजून घ्यायचं। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे खोबरं छान भाजलं गेलेलं आहे, यालाही आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। सर्वात शेवटी यामध्ये कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे। मी इथे कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। कढीपत्त्याला लो गॅसवर छान कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे। कढीपत्त्याच्या सेवनाने केसांच्या समस्या तर कमी होतातच, त्याचबरोबर वजन कमी करण्यासही हे अत्यंत उपयोगी ठरतं। त्याचबरोबर आपण यामध्ये हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ घातलेली आहे। डाळींमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं, त्यामुळे ही चटणी खूप लाभदायी आहे।
डाळींबरोबर यामध्ये आपण खोबरं व शेंगदाणेही घातलेले आहेत। शेंगदाण्यांमुळे हाडाची मजबूती होते, तशीच खोबरं खाल्ल्यामुळे त्वचेच्या समस्याही कमी होतात। त्यामुळे ही कढीपत्त्याची चटणी आवर्जून बनवली पाहिजे। पावसाळ्यामध्ये कढीपत्ता हा खूप छान ताजा, टवटवीत, त्याचबरोबर मुबलक असा भेटत असतो। त्याचबरोबर केसांच्या, त्वचेचे, त्याचबरोबर पोटाचे विकार हे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होत असतात। त्यामुळे ही कढीपत्त्याची चटणी पावसाळ्यामध्ये अवश्य बनवली पाहिजे। त्याचबरोबर ही चटणी 2 ते 3 महिने आरामात अशी टिकते। चटणी बनवल्यानंतर त्याला एअरटाईट डब्यामध्ये ठेवायची, ज्यामुळे ती 2-3 महिने आरामात टिकते। इथे कढीपत्ता छान कुरकुरीत असा भाजला गेलेला आहे। आता याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। कढीपत्त्याची चटणी वाटते वेळेस मिक्सरचं हे मोठं भांडं यूज करायचं, ज्यामुळे कढीपत्त्याची चटणी ही छान अशी वाटली जाते। यामध्ये सर्व भाजून घेतलेले जिन्नस घालायचे। आता यामध्ये सुके मसाले घालू। यामध्ये मी 2 मोठे चमचे लाल तिखट घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। याला छान असा चटपटीत फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी चाट मसाला घातलेला आहे। चाट मसाल्यामुळे लहान मुलंही या चटणीला खूप आवडीने खातात। तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरचाही वापर करू शकता। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं। आता याला छान बारीक होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। इथे चटणी वाटून घेतली आहे। ही अगदी मोकळी व खमंग अशी झालेली आहे। याला तुम्ही जेवतेवेळी 1 चमचाभर जरी घेतलं तरीही जेवणाची चव एकदम छान अशी वाढणार आहे। इथे आपली कढीपत्त्याची बहुगुणी व चटपटीत खमंग अशी चटणी बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच चटपटीत व खमंग आरोग्यदायी रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।